नमस्कार मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो या ठिकाणी। लोकसभा 2024चे रिझल्ट आलेले आहेत। काहींना अपेक्षित तर काहींना अनपेक्षित आणि काहींना अनाकलनीय असे हे रिझल्ट खूप काही सांगून जात आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर एक नवीन मालिका घेऊन येतोय, आवाज कुणाचा 2024। यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम झाला, कोणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला, कोण जायंट किलर ठरलं, विश्लेषण पण होईल, मार्मिक चिमटेसुद्धा काढले जातील आणि करेक्ट कार्यक्रमसुद्धा। चला तर मग बघूया। थंबनेलमध्ये दिसत असल्याप्रमाणे अगदीच प्रवीण तरडे यांच्या मुळशी पॅटर्नमधल्या होम भूतकरसारखी एंट्री घेत आला 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 तुमचा सगळ्यांचा बाप आला म्हणत काल तुमच्या सो कॉल्ड रामराज्यात रावणाची दमदार एंट्री झाली। येस, चंद्रशेखर आझाद। नगीना लोकसभा म्हणजे उत्तर प्रदेशमधनं एक 80 सीटपैकी एक नगीना लोकसभा, येथून भरघोस मतांनी चंद्रशेखर आझाद म्हणजेच रावण यांचा विजय झाला आहे। गेल्या 15 वर्षांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे। एक दलित तरुण, आश्वासक, आक्रमक आणि तेवढाच हुशार नेता म्हणून तो नावारूपास आला आहे। आणि यात बिलकुलही शंका नाही की आता दलित, पीडित आणि शोषितांचा आवाज संसदेत पुन्हा एकदा बुलंद होईल। चंद्रशेखर आझाद यांना या पिढीचा पॅन्थर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यांची ही निवड फक्त दलित राजकारणासाठी नाहीच, तर तळागाळातून येणाऱ्या तरुण वर्गासाठी, तरुण मुलांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी सुद्धा एक मार्ग आहे। आणि अशा या तरुण कार्यकर्त्याला, तरुण जिद्दी तरुण नेत्याला या ठिकाणीचा सलाम। खरंच एक आश्वासक, बुलंद चेहरा संसदेत चालला आहे। दलित राजकारणाचा वेगळा आयाम यामुळे आपल्याला दिसू शकेल यात शंका नाही। दलित राजकारण आता आठवले, हत्ती, वंचित बहुजन आघाडी, भारिप किंवा वेगवेगळ्या सेना, रिपाईचे A to Z गट, यातनं थोडंसं पुढे येऊन आझाद समाज पार्टी, काशीराम यांच्याकडे सुद्धा आशेने बघितलं पाहिजे। आणि सांगायला अभिमान वाटतो, राहुल प्रधान नांदेडचे आहेत, हे त्या पक्षाची धुरा महाराष्ट्रात अगदीच चांगल्या रीतीने सांभाळत आहेत। आझाद समाज पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद, महाराष्ट्राचे, मला नेमकं त्यांचं पद माहीत नाही पण कार्याध्यक्ष आहेत राहुलजी प्रधान, या दोघांना जय भीम। धन्यवाद। लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।